झाले। एवढे वर्ष तुम्ही त्रास सहन केला, पण चारही टप्पे तुम्हाला देवेंद्रजींच्या नेतृत्वात मिळाले हे मान्य करावं लागेल। त्यामध्ये मागच्या 2 टप्प्यांमध्ये गिरीश भाऊंची भूमिका तुम्ही सगळ्यांनी पाहिली। आता बघा, एखाद 2 जण काही बोलणं, काहीतरी कोणाला काही बोलणं हा भाग सोडून द्या। काल परवापासून माझ्याकडे तो स्क्रीनशॉट आहे। गिरीश भाऊंचा रात्री 3:38 फोन होता, पुण्याहून मी निघतोय ते शिक्षकांचं, तुम्ही 3:38 तो फोन केला, मी काही उचलला नाही। सकाळी विचारलं म्हणजे शिक्षकांचं सकाळी। आज दादा भुसेजी तुमची वस्तुस्थिती सांगतो। एकनाथ शिंदे साहेब वरती बोलायला गेले, त्यांना निरोप पाठवला। तुमचे शिक्षक प्रतिनिधी मंत्रालयात काही लोक होती, जवळजवळ 3.5 तास देवेंद्रजींच्या कॅबिन मध्ये बसून दादाजी भुसे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, मंगेश शेवटे तुम्ही तिथं साक्षीदार होते, म्हात्रे साहेब तुम्ही तिथं होतात की बाबा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कुठलाही निर्णय कोणीही मंत्री असा डिक्लेअर करू शकत नाही। ती राज्यात तशी व्यवस्थाही नसते। आणि आज हे सगळं करत असताना ही जी मंडळी प्रयत्न करते, आता या प्रयत्नामागे अगोदरही लोक आमदार झालेत, मंत्री झालेत। तुमच्या हातात फक्त राजकारणासाठी येऊन फक्त भावनिक बोलणं वेगळं आहे, पण रिझल्ट ओरिएंटेड काही करायचं असेल तर निकाल लावणारी, निकाल देणारी माणसं असली पाहिजे। आज असं समजा की 70% वेळ आज मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन मध्ये ह्याच विषयावर गिरीश भाऊंनी असतील, दादा भुसे साहेबांनी तिथं दिला। आणि या आंदोलनाचं फलित काय असेल तर तुमची एकंदरीत संख्या, तुमचे सगळे ज्यांनी म्हणजे जगदाळे सर असतील, त्यांची सगळी टीम असेल की बाबा ही लोक बसली आहे, शिक्षकांविषयी सगळ्यांना सहानुभूती बोलण्यातून नव्हे तर कृतीतून द्यावी लागेल। या आर्थिक वर्षाचं एकंदरीत फायनान्स सेक्रेटरी पासून सगळ्यांनीच सांगितलं की पुढच्याही वर्षी करायला अडचण येत आहे। मागच्या टप्प्यांचा इतिहास गिरीश भाऊंनी तुम्हाला सांगितला, पण शेवटी देवेंद्रजींनी सांगितलं की आपल्याला हा निर्णय घ्यावा लागेल आणि नवीन आर्थिक वर्षात 1 तारखेपासून पगार चालू होतील अशी व्यवस्था आपण लावू। आता हे सगळं झाल्यानंतर बघा, तुम्ही काही बोलले, आम्हाला कोणाला काही सांगितलं किंवा जगदाळे सरांना काही बोलले, शेवटी तुमच्यासाठी लढणाऱ्या माणसांना जर तुम्ही डिमॉरल करत असाल तर तुमच्यासाठी पुन्हा अजून कोणीतरी आलंही पाहिजे याची तुम्ही व्यवस्था लक्षात राहू द्या। म्हणजे आम्ही करतोय ते गिरीश भाऊ करत असतील किंवा मंत्री महोदय करत असतील, ही नैतिक आणि सामाजिक जबाबदारी जरी असली, परंतु या अगोदर ज्या पदावर बसलेली लोक होते त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही, त्यांचं काही झालं नाही। तीच लोक आज तुमच्या बाजूला येऊन काहीतरी नोटंकी करतायत। हे राजकीय व्यासपीठ म्हणून नाही आलोय, शिक्षकांना न्याय दिला पाहिजे या भूमिकेतनं सगळी मंडळी, सगळी आमदार मंडळी आलेली आहेत। आणि हा जो निर्णय गिरीश भाऊंनी आणि दादा भुसेजींनी सांगितला, हा मुख्यमंत्री महोदयांच्या चर्चेतून, राज्याच्या सचिवांच्या चर्चेतून झालेला निर्णय आहे। जगदाळे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळेजण मान्य करावं एवढीच तुम्हाला विनंती करतो। मान्य करणार ना गिरीश भाऊ? आता त्याचा गोड समारोप करावा ही विनंती दादाजी भुसेजी। आपला सगळ्यात महत्वाचा विषय जो झाला तर बाकी विषयाचा जर तुम्ही सेक्रेटरी टेक्निकल गोष्टी आहेत त्या निश्चित होतील। पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो की सरकार अतिशय संवेदनशील आहे। तुम्हालाही लक्षात आलं असेल, पूर्वीच्या काळी 12-12, 14-14 वर्ष, 8-8 वर्ष, 10 वर्ष टप्पा झाला नाही, झाला का नाही झाला हे तुम्हालाही माहित आहे। पण निश्चित हे सरकार संवेदनशील आहे। म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी आहेत, तुम्हाला याच्याबद्दलही माहिती आहे। आज अजितदादा असते तर ते हेच म्हणाले असते, आज ताई म्हणताय। पण मला वाटतं की आता हा निर्णय प्लस बरेल आपल्याला। थोडं 2-3 महिने उशीर होतोय, कारण मला तुम्ही म्हटलं की दिवाळीला द्या, दिवाळीचा म्हणजे डिसेंबर मध्ये होता, त्याच्याऐवजी मी मार्च केलेला आहे, बरोबर आहे। तर आता आपण सगळं तोंड गोड करा, आपल्या व्हॉट्सअपवर, फोनवर सगळ्यांना ही गुड न्यूज कळवा, सगळं स्वागत करा, सरकारचं स्वागत करा, आभार माना सगळ्यांचे। आणि आपण जावं। आपल्याला जी शंका आहे की बाबा 1 एप्रिलला होईल की नाही, त्याची जबाबदारी पूर्णपणे आमची, आपल्या घरावरून बसायचं त्या आमची जबाबदारी आहे। तुम्हाला परत इथे यावं लागणार नाही, कधीच यावं लागणार नाही, एवढं सांगतो। लगेच अधिवेशनाला मला जायचं आहे, ठीक आहे ना? सगळ्यांचे आभार। दादा भुसे साहेब या ठिकाणी ते शब्द देतील का त्यांच्या घरी जावं लागेल, नाही तर मग तुम्हाला तर माझ्या घरी आलं आदरणीय गिरीजी महाजन साहेब, सर्व सन्माननीय आमदार महोदय, या ठिकाणी
सर्व उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनींना, मला वाटतं की गाडीत येत असताना गिरीश भाऊ आणि आम्ही सर्वजण शिक्षक बांधव कशा पद्धतीने त्यांचं मार्गक्रमण असतं अतिशय संवेदनशीलपणे आम्ही चर्चा केलेली आहे. आणि म्हणून इथे येत असतानाच जर काही नुसतं थातूरमातूर बोलायचं राहिलं असतं तर काल परवाच बोललो असतो, परंतु आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना विधानसभेच्या सभागृहामध्ये उत्तर सविस्तर द्यायचं असताना राज्याचं त्यांनी आपल्यासाठी जवळपास 20 मिनिट दिले आणि राज्याचे मुख्य वित्त सचिव असतील सर्वांशी सविस्तर चर्चा विनिमय करून हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मला वाटतं की आपण सर्वांनी आभार मानले पाहिजेत. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आपण पाठीमागच्याही काळामध्ये जो काही एक टप्पा देण्यात आला होता, शिंदे साहेब तर देणारेच होते, आपल्या सगळ्यांना सगळ्या राज्याला माहिती आहे. आणि आदरणीय सुनीत्राताई पवार साहेबांचेही आपण आभार व्यक्त केले पाहिजे. आणि मला वाटतं की आपण विशेष आभार एक वशिला लावायला, हे तर आमचं कुटुंब परिवार आहे, परंतु हेडक्वार्टरमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना वशिला लावण्याच्यासाठी माननीय गिरीश भाऊंना मी पकडून ठेवलं होतं आणि गिरीश भाऊ एका बैठकीकरता 5 मिनिट वर गेले, परंतु मंगेशला धरून ठेवलाय. मला वाटतं की आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या आर्थिक परिस्थितीतनं आपलं राज्य आणि संकटांना तोंड देत आपण मार्गक्रमण करतो आहोत. शेतकऱ्यांचे, जसं भाऊंनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातला विषय असेल, अवकाळी पाऊस, होणाऱ्या दैनंदिन घटना, आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी 31 मार्च ही आपल्याला म्हणजे बजेट अधिवेशन की ज्याच्यामध्ये या संदर्भातली आर्थिक तरतूद केली जाईल असा शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिलेला आहे. मी या महायुती सरकारचा आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याच्यासोबतच आपले जे काही मुद्दे आहेत, पटसंख्येचा त्रुटी पूर्तता, प्रचलित तर मी आता नवीन शिकायला घेतलेलं आहे. तर या संदर्भामध्ये आपण येणाऱ्या 15 दिवसाच्या महिन्याभरात आपण बैठक लावू. त्या बैठकीला तुमचेही प्रतिनिधी बोलू. शिक्षक आमदार महोदयांना शब्द दिलेला असेल बैठक लावण्याचा, आणि त्या बैठकीमध्ये या सर्व बाबी आपण तपासून घेऊ. आणि हे सर्व आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. विद्यार्थी हे आमच्या कुटुंबाचं दैवत आहे आणि हे सर्व आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. हे तर टप्पाचा निर्णय तर झालेलाच आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन हे जे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत, पाठीमागच्याही काळातले काही निर्णय तुम्ही बघितले असतील आणि येणाऱ्याही काळातले निर्णय तुम्हाला पाहायला मिळतील की तुमची वेठ बिगारी, आपली जी काही एक दहशत असते, मग सेवानिवृत्त होताना पण मला काही त्रास होईल का, ही सर्व दहशत मोडून काढण्याचं काम शिक्षण विभाग करेल. आणि ते कृतीमधून तुम्हाला दिसेल. मला वाटतं की वेळेचं भान आपण ठेवूया. परत एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना जाता जाता विनंती करेन. मला माहिती आहे की हा क्षण काही फार उपदेश करण्याचा
आपण पटसंख्या वगैरे बोलले, परंतु आजही आमचे अनेक शिक्षक बंधू भगिनी आहेत की त्यांच्या शाळेमध्ये प्रवेशाच्यासाठी आम्हाला विनंती करावी लागते. त्यांच्या शाळेचा तेवढा पट पण नाही, तुकडी वाढवावी लागते, असे पण आहे. आणि एकीकडे आपल्यावर, आपल्या या कुटुंबावर टीका होते, मराठी शाळा बंद पडतायत, पटसंख्या घटते आहे. हे एक आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहे. आणि म्हणून मला माहिती आहे रिकाम्या पोटाने या गोष्टींना आपल्याला सामोरं जाता येणार नाही, याही गोष्टीची जाणीव आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपले जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम आपला विभाग त्या ठिकाणी करेल. आणि जेव्हा जेव्हा गरज पडली शिक्षण विभागाला तर संकट मोचनाला पुढे करून म्हणजे आर्थिक बाबींशी संबंधित जो विषय असेल, बाकी आमच्या या कुटुंबाला त्रास देणारे जे आहेत त्यांचा बंदोबस्त करायला विभाग सक्षम आहे, ते बरोबर करू आपण. परंतु जिथे जिथे आम्हाला आवश्यकता पडेल तर निश्चितपणे माननीय गिरीश भाऊ आपल्या सोबत असतील हा विश्वास व्यक्त करतो. परत एकदा